नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. इथे बघा, एक वाटी मी रवा घेतला, 2 चमचे बेसन पीठ टाकलं, चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि 3 चमचे मी इथे दही टाकलंय. थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला याला छान फिरवून घ्यायचं आपण, कारण की आज ना छान असे रव्याचे डोसे बनवणार आहोत. आणि आता बघा, हे मिश्रण ना व्यवस्थित एका भांड्यात काढायचं. जसं आपण तांदळाचे डोसे बनवतो ना, त्याच प्रकारे हे मिश्रण आपल्याला इथे असं बनवायचं आहे बघा. ह्या प्रकारे असं व्यवस्थित मिक्स करायचं, पाणी टाकायचं थोडंसं आणि थोडा खायचा सोडा इथे टाकायचा. आणि सोडा टाकला की याला मिक्स करायचं आणि 10 मिनटं थोडं रेस्टला ठेवायचं. आता आहे ना, सकाळी जर तुमची मुलं शाळेत जात असेल, तर मग आता कधी-कधी काय बनवायचं, मग झटपट आपण असे डोसे ना बनवू शकतो. कुठलीही तयारी आपल्याला करून ठेवावं लागत नाही. पटकन झटपट होतात. आणि घरातसुद्धा ज्यांना रोज नाश्ता लागतो, मग रोज नाश्ता लागतो त्यांना रोज काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. मग त्या टायमातसुद्धा आपण आठवड्यातून हा मेनू फिक्स करू शकतो बरं का. आणि याला कुठली तयारी करायची नाही, झटपट एकदम करायचे. मस्त इथे तव्याला तेल लावायचं आणि छान असे पातळ पातळ डोसे इथे काढायचे. तुम्ही ना याचे मसाला डोसासुद्धा बनवू शकतात. एकदम छान होतात, अजिबात तुटत नाही, काय नाही, खायलासुद्धा खूप चविष्ट. आणि तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, सांबारसोबत या बटाट्याच्या भाजीसोबत जसे आवडेल तसे तुम्ही हे खाऊ शकतात. एवढे खायला टेस्टी लागतात हे. आता ह्या प्रकारे ना मी सगळे डोसे काढून घेतले. आणि आता बघा तुम्ही पुढे, कारण की मस्त जाळीदार होतात. आता हा पहिला डोसा आहे म्हणून थोडासा असा झाला. आता बघा, एकदम जाळीदार सगळे डोसे होतात आणि अजिबात वेळ लागत नाही याला. एकदम झटपट आपली ही रेसिपी आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला रवा डोसा कसा झाला हे मला नक्की सांगा. तुम्हाला माहीत नसेल ना, तुम्ही नक्की ट्राय करा आणि घरातल्यांना खाऊ घाला. मुलं छोटे असेल तर त्यांनासुद्धा कधीतरी टिफिनला मस्त झटपट बनवून द्या आणि तुम्हीसुद्धा हे एन्जॉय करा. बघा किती खायला टेस्टी लागतात. तर ह्या प्रकारे मी सगळे असे डोसे बनवले आणि मस्त घरात सगळ्यांनी एन्जॉय केले. बघा, एकदम छान अशी याला जाळी पडते. छान पातळ पातळ टाकायचे. आणि आता सगळ्यांचं झाल्यानंतर मी सुद्धा नाश्ता केला. बघा किती छान झालेत. एकदम जाळीदार, खायलासुद्धा खूप टेस्टी, मस्त. चला आता तुम्ही पण नाश्ता करायला या. बाय.